नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कदाचित माहित नसेल पण पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर पांडवकालीन अशी दोन जुळी मंदिरे आहेत. त्यातील पहिलं मंदिर संगमेश्वर, जे करा आणि चांबळी नदीच्या संगमावरती वसलेलं आहे. ही दोन मंदिरे एवढी हुबेहूब आहेत की तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. आजच्या या पहिल्या भागात आपण संगमेश्वर या मंदिराची पूर्ण माहिती बघणार आहोत. पांडवकालीन असलेल्या या मंदिराच्या परिसरात 4 प्रचंड मोठे असे नंदी आहेत. त्यातला पहिला नंदी मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहे, तर दुसरा नंदी हा मंदिराच्या मंडपात आहे. मंडपातल्या नंदीचं मुख हे संत सोपान काका यांच्या समाधीकडे आहे असं इथले पुजारी सांगतात. मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी असंख्य असे खांब आहेत आणि या प्रत्येक खांबावर सुंदर अशी नक्षीकाम केलेली आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूस प्रचंड मोठ्या 2 दीपमाळा आहेत. मंदिराचे खरे सौंदर्य हे मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने दिसून येतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट, मंदिर परिसर अतिशय स्वच्छ ठेवण्यात आलेला आहे. मुख्य मंदिराशिवाय या मंदिराच्या परिसरामध्येच 3 आणखी शिवमंदिरे आहेत. हे तिन्ही शिवमंदिरे करा आणि चांबळी नदीच्या पात्रातच उभी आहेत. त्यापैकी खडकेश्वर मंदिर हे एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असं आहे की चांबळी नदीचं पाणी सरळ शिवलिंगावरती येण्याचं प्रावधान यामध्ये केलेलं आहे. मंदिरापैकी शेवटचं मंदिर श्री अरण्येश्वर मंदिर हे करा नदीच्या पात्रात वसलेलं आहे. पांडवकालीन अद्भुत अशा मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या. या मंदिरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर या मंदिराची एक प्रतिकृती आहे, जिला चांगावटेश्वर मंदिर असं म्हणतात, ज्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत.